राज्यात MIM का वाढतो याचा विचार भाजपनं करावा. सगळीकडे वातावरण खराब करण्याचं काम भाजपच करत आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवारच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची आमदार आव्हाड यांनी ठाण्यातील पक्ष कार्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली आहे. निवडणुकीपूर्वीच आमचे उमेदवार सुधीर भगत यांचं नाव मतदार यादीतून वगळण्याचा प्रकार घडला होता, ज्यामुळे ते निवडणूक लढवू शकले नसते, परंतु आज तेच सुधीर भगत निवडून आले आहेत. निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आमचे काही उमेदवार थोड्या मतांनी पराभूत झाले, काहींचं मताधिक्य कमी झालं, अन्यथा आमच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्याही अधिक असती, असाही त्यांनी दावा केलाय. ठाणे महापालिकेत वेगळा विचार करण्याची भाषा भाजप करत आहे. मग मागील 10 दिवस त्यांच्याबरोबर एकत्र का होतात असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. भाजपची ही भाषा म्हणजे ठाण्यातील मतदारांना त्यांनी फसवल्यासारखं असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय. अरे आता सकाळ झाली हो, काल रात्री उशिरा निकाल बघून आता सकाळ झाली. आता सकाळ नाही झाली तर तुम्ही विचारता घेणार का नाही घेणार? सर, काँग्रेस जर तुमच्या बरोबर असले असेल तर तुमचे फिगर्स थोडेफार कुठेतरी वाढले असतील. आता इट्स आणि बट्स वरती उत्तर देणं ची वेळच नाहीये, पण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. काँग्रेस बरोबर असती तर फिगर्स किती वाढल्या असत्या मला माहित नाही, पण लीड मात्र 8-10 हजारांनी वाढलं असतं. विक्रांत चव्हाण यांनी राजकीय संन्यास घेतलाय. काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं. तोच विरोधी पक्ष. एकंदरीत तुम्ही ठाणे महापालिकेचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालाकडे कसं पाहता? म्हणजे योग्य मॅनेजमेंट मुळे कसा फायदा होऊ शकतो पक्षांना याचं उत्तम उदाहरण ठाणं आहे. म्हणजे निवडणूक अर्ज बाद करणं, निवडणूक याद्यांमध्येच घोटाळा करणं, जी खरी मतं ज्यांची आहेत त्यांची मतं बाहेर फेकून देणं, हे सगळं करण्याचं काम केलं प्रशासनाने हाताशी धरून केलेलं आहे. तर आता तिसरा सगळ्यात मोठा